आपण पाहत आहात जोश मराठी। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त गोंडवाघोली येथे महादेव शंकराची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या ठिकाणी किती वर्षापासून येत आहे आपण? मी समजा 7-8 वर्ष झाली। बरं, आपलं नाव? अविनाश रेखादे, कुठून येतं? अंजनगावसुरजी। बरोबर, आपण मॅडम? माझं नाव श्वेताली रेखादे, अंजनगावसुरजी। बरोबर, आपण म्हणजे दरवर्षी येतात? दरवर्षी साधारणतः कसं वाटतं आपल्याला, काय वाटतं? अरे दरवर्षी निसर्गरम्य वातावरण एकदम चांगलं वाटते। गोंडवाघोली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव शंकराची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। उंच टेकडीवरील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। शिवलिंगावर बेलपत्र, फुले आणि दूध अर्पण करून भक्तांनी पूजा अर्चा केली। दिवसभर अभिषेक, भजन कीर्तन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले। यात्रेचे आयोजन भोलेश्वरी यात्रा महोत्सव मंडळ कासमपूर यांच्या वतीने करण्यात आले। भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले होते। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता। फिरते पोलीस पथक सतत गस्त घालत होते। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते। एकूणच महाशिवरात्रीनिमित्त गोंडवाघोली येथील ही भव्य यात्रा श्रद्धा, परंपरा आणि शिस्तबद्ध व्यवस्थेचा सुंदर संगम ठरली। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। वाघडोह या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्रा भरत असते। जत्रे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात असतात। या ठिकाणी पत्रकोट पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस स्टाफ या ठिकाणी आलेला आहे आणि ते चौकी सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि आपण अशातच पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत इतकूच करणार आहोत। सर, या ठिकाणी तो काय यात्रा आहे, जसा महोत्सव जो सुरू झालेला आहे, आता सुरू झालेला आहे, आणखी दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळेस खूप गर्दी होणार आहे। बरोबर, आपला काय बंदोबस्त आहे? या बंदोबस्तामध्ये भरपूर स्टाफ, पोलीस स्टाफ आहे आणि काटेकोरपणे बंदोबस्त लावलेला आहे। ही यात्रा 2 दिवस चालते, आज आणि उद्या। दुपारी 2 नंतर महिलांची, पुरुषांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तर त्या दृष्टीने मंदिरात सुद्धा भरपूर स्टाफ लावून महादेवाचे दर्शन घेण्याकरिता पोलीस कर्मचारी लावलेले आहेत। लाईन मध्ये सर्व भाविक भक्त दर्शन घेत आहे आणि सर्वत्र शांतता आहे। किती स्टाफ आपला इथं आहे सध्या? इथे कमीत कमी 1 अधिकारी, 12 पोलीस ASI आणि सैनिक असे मिळून 40 ते 50 अंमलदार आहेत। या ठिकाणी पत्रकोट पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त केलेला आहे। कोणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी, कोणती चोरी वगैरे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावलेला आहे आणि